या 58 चे 60 करण्याचा उगम कुठून झाला? आज आपल्या महापालिकेमध्ये 10 उपायुक्त आहेत. नियमाप्रमाणे 5 उपायुक्त हे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनामधून असायला पाहिजे. डेप्युटेशनवर म्हणजे ज्यांचा सेवा वर्ग कालखंड तसे ना, आज जवळ 9 उपायुक्त हे शासनाकडून या ठिकाणी डेप्युटेशनवर आलेले आहेत. हे शोभण्यासारखं नाही. मी माझा खेद व्यक्त केलेला आहे. भविष्य काळामध्ये या चुका दुरुस्त केल्या जातील. चुकीच्या पद्धतीने ज्यांच्या नेमणुका झाल्यात त्या सुद्धा नेमणुका बरोबर टू द पॉइंट करण्याच्यासाठी मला जे प्रयत्न करा तेवढे मी करणार आहे. आता मुद्दा आला की बरेचसे अधिकारी रिटायर्ड झाले. रिटायर्ड झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांचं काम आहे की समजणारा इथं अधिकारी शिल्लक नाहीये. म्हणून माझं म्हणणे माननीय मुख्यमंत्र्यांना पण बोलणार आहे की 58 चे 60 करताना सरसगट ते व्हावे. परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व स्तरावरचे अधिकारी वर्ग सक्षम निर्माण होत नाही तोपर्यंत जुन्या अधिकाऱ्यांना ठेवण्याची भूमिका घ्यावी, अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना देणार आहे. उद्याला राज्य सरकारचा निर्णय 58 असेल तर आम्ही काय त्याला विरोध करतो, परंतु 58च्या एकूण त्या वयोमर्यादेची त्याला कट ऑफ डेट पकडल्यानंतर महानगरपालिकेमध्ये काम करायला अधिकारीच राहणार नाही. हा विचार करायला पाहिजे. आणि बाबाशी काल मी महासभेचे सगळे महासभा मी ऐकली रात्री. त्यामध्ये बऱ्याच लोकांनी आपली बुद्धिमत्ता, कोणी डिकेट्स म्हणतो, दशक डिकेट म्हणतो, डिकेट्स म्हणतो. आता काय कोणाची बुद्धी काढायची? नवी मुंबईतल्या 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना कर माफ करावा हा ठराव नवी मुंबईने पहिला केला. त्यानंतर मुंबईला झाला, मुंबईची कार्यवाही सुरू झाली. मग नवी मुंबईची का नाही झाली हे विचारा ना. आपलं पायाखाली काही जळतं ना ते पहिले बघायचं. मला वाटतं मी जास्त बोललो, पुरे झालं.